जय शिवराय. मी सचिन गाडीवकर, देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आणि आई माळावर गेलो. तर आता मान्सून चालू झालो आणि पावसाळा सुरू झाला तसो. तर इकडे आमच्या इकडे कोकणात रानभाज्या खूप खातात. आता असे रानभाज्या खूप येतात शेतात, माळ रानावर, जंगलात वगैरे. तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक वेळोवेळी येत असतात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे टाईमनुसार. तर आता भांगेची भाजी आम्ही घेऊन येलो माळावरून. तर त्याची रेसिपी तुमका आई दाखवतली या. तर आई आणि आजी ती साफ करूक बसली आहे भाजी. भांगेची भाजी चवीक चांगली लागता, औषधी असतात सगळा, म्हणजे सगळे गुणधर्म, सगळे गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि शरीराक चांगले असतात. तर त्याची रेसिपी तुमका मी म्हणजे आई करून दाखवतली या. मी त्याचा व्हिडिओ शूट करतलो आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि या रेसिपीचो आणि या भाजीचो कसं व्हिडिओ, म्हणजे कशी रेसिपी बनवली जाता तो तुम्ही बघा. बघा, आई आणि आजी भाजी साफ करूक बसली आहे. ही भांगेची भाजी. ही आजी आमची, हिच्याकडून पण काही गोष्टी आपल्याक शिकायच्या आहेत वेगवेगळे. बघूया कधी आमका आजी टाईम देता तोपर्यंत भाजी साफ करून घेऊन दे. हे बघा, ही भाजी साफ करून झाली आहे. तर आई आता चिरून घेता. हे बघा, बारीक चिरून घ्यायची. आता मस्तपैकी ही रेसिपी आई दाखवतली आहे. खा ना. हे बघा, अशी बारीक चिरूची असता भाजी. आता माझ्या मम्मीची आई असा, तर ती पूर्वीपासून गावाकच, आणि तिका आपण विचारूया काय काय भाजी जंगलातले ते खायची, काय काय भेटायची जंगलात भाजी. कारण तिना हे सगळे भाजी तिका माहिती आहेत, काय खायचे भाजी भेटतात जंगलात वगैरे, ते तिका अनुभव असा, तिने केल्यान पण असत. तर आपण तिका विचारूया आणि माहिती घेऊया आपण. आजी सांग बघूया, जंगलात खायची भाजी भेटता काय? तू खायच्या याच्या भाजी खालं केलं? हां, शेंगो खाताव, ओके. अळू खाताव, आकूर, गोट्याचे ते तुरे, हां ते पण खातात. मोहरा, ते काय ती मोहराची हां ती म्हणजे हे आता लाईनीत येतच जातं भाज्या आहे ना, पटवाट. म्हणजे आता सध्या कुड्याची आणि भांगेची आणि ह्याची ना काय पेवगो वगैरे ही, हां हे भाजी असतात. हां, तू सगळे भाजी करतस होतस तेव्हा सगळे खायचंस भाजी? खायचं असणार तुम्ही? भाजी खाता, उडीद, हां नाचणे करीत हां हां. टायकुळ्याची पण ना. अजून ठीक आहे. बरंच सांगितलं. भाज्या लक्षात नाही आमच्या आजीच्या आता पटकन येत खायच्या भाजी ते. पण बऱ्याच अशा भाज्या असत आपल्या निसर्गात, फ्रीमध्ये भेटतात. पण ते आता बरेच लोकांका माहिती आहे, जुन्या लोकांका माहिती आहे, बऱ्याच लोकांका नाही माहीत आहे. पण खाणारे खातात. आणि आता आमच्या आजीच्या पटकन लक्षात येत नाही खायच्या भाज्या, पण ती म्हणता आम्ही सगळे भाज्या खायचो वगैरे. या मान्सून सीझनमध्ये जे काय यायचे नॅचरली, तेव्हा काय असे म्हणजे शहराच्या ठिकाणी जाऊन भाज्या वगैरे आणायचे नाही वगैरे असं काय नव्हता. जे काय निसर्गात किंवा जंगलात वगैरे जाऊन ज्या भाज्या भेटायच्या त्याच ते लोक खायचे आणि आपला संसाराचा गाडा चालवायचे. तर आपण आता थोड्या वेळात मेन रेसिपीला सुरुवात करूया. जी आपली भांगेची भाजी आणली आहे त्याची रेसिपी आपण म्हणजे आई बनवूक घेतली ती भाजी, आणि पुढे आपण बघूया. इकडे आईन भाजी उकडत ठेवल्या चिरून वगैरे व्यवस्थित, आणि इकडे चणे पण ठेवला. चणे टाकलं नाही, हे चणे त्या भाजीत टाकणारा, म्हणजे टेस्ट चांगली येतात त्याची. म्हणजे कडदान काहीतरी पाहिजे असं तर बघा, भाजी पण उकाळली चांगली ही बघा अशी. आणि आईन वाटप काढता, म्हणजे असं म्हणजे वर वाटप मीन्स हे असंच खोबरं शिपडतले ना, वाटप टाकतं.
हा म्हणजे वाटप असं करतो गरम त्या. मसाल्याचं वाटत असं. हे बघा भाजी बघा मस्त एकदम उकडली आहे, शिजली आहे. मी वाटाप घालून करते. शिवरून पण होता चांगली, पण मी वाटापच जरा ओके, घालते. ओके. चणे पण टाकले ना होतं. ठीक आहे. त्याच्यासाठी. ओला खोबरा वापरतोच. हम्म. आईने इकडे खोबरा पण भाजून घेतल्या, मिक्सरला लावतो ना, हम्म. म्हणजे कांदा आणि खोबरा हे जरा भाजून घेतल्या. वाटप वाटापची करते अशी. भारगेच्या भाजीक अशीच पण करते. हे बघा ही भाजी उकडलेली होती तर त्याची बाहेर काढल्या ना, थोडी थंड करतली आई. नंतर थोडी चुरडणार आणि नंतर हे त्याचं पाणी राप असा येतो. उकडून घ्यायची जरा, जास्त नाही उकडले, थोडी थोडी वाकडली. थोडी थंड ठेवल्या ना आई, तुम्ही आता थंड होऊ दे. भाजी थंड झाली हा, तर आई अशी मळून घेता म्हणजे कशी ती खाऊक पण बरी. म्हणजे थोडं आडूकपणाचं तर जातं. ते पाणी जरा निचराक देतं त्याच्यामुळे थोडी सुकी होईल भाजी ह्या, म्हणजे एकदमच अशी गिलगिलीत खाताना पण मजा येतं अशी, म्हणजे सुकी असतात तर म्हणजे जरा पाणी काढून टाकायचं. किती पाणी आता मसाला टाकते. मसाला टाकला नाही याच्यात. मीठ, चण्यामध्ये टाकले. आता रेसिपी बनवू काही सुरुवात करता. भाजी भारगेची भाजी, इकडे चणे ठेवल्यानंतर आई, आणि इकडे मीठ मसालो या भाजीत आधी टाकून घेतल्या ना, आणि थंय वाटाप असा, तर ह्याच्यात चणे पण टाकून घेता. हे बघा चणे या वाटाप सगळं एकत्रच फोडणीकच घालते. डायरेक्ट फोडणीकच घालतो या, वेगळी अशी फोडणी बिडणी काय नाही असं. कांदा चिरून घेते. तेल टाकून घेता आई हे कढईत, थोडं गरम होऊन दे. आग बघा मस्त पेटतं एकदम. चुलीवरचं जेवण, गावा केल्यावर मी चुलीवरचंच जेवण जेवतोय जास्त, क्वचित आपला ह्याच्यामध्ये केल्यानंतर गॅसवर वगैरे. कांदा चिरून घेतला नाही भाजी, लसूण पण घेतला नाही. पण तर टाकायचं. नंतर कांदा लसूण फोडणी, ही फोडणी देता, कांद्या लसूणची फोडणी. मसाले टाकले, थोडंसं अजून टाकले. बघा मसाला पण आईन परत टाकला ना, थोडा जरा थोडं कमी वाटलं म्हणून थोडं. फोडणीत पण जरा चव येतं, म्हणजे
फोडणीत जरा टाकायचं म्हणजे जरा फ्राय होता चांगलं. तो बघा भरपूर झाली ना भाजी. कमी होत नाही आहेत नाही. आजी बरोबर सांगत होती कमी करा. जेवढ्या तेवढ्या ती 4 माणसाची झाली. काही जास्त काही शिजायची गरज नाही, ऑलरेडी थोडी शिजलेलीच आहे ना, फक्त मसाला बिसाला ती लागण्यासाठी थोडंसं, बाकी ते आहे शिजलेलीच आहे. चला